नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर जगदीश राठोड आणि आपण बघता माइंड गॅलेक्सी यूट्यूब चॅनल. आपलं सर्वांचं स्वागत आहे. महा TET एक्झाम पॅटर्न 2024 ह्यामध्ये दोन प्रकारचे पेपर दिलेले आहे. पेपर 1 फॉर द प्रायमरी लेवल अँड पेपर 2 फॉर द अप्पर प्रायमरी लेवल. बोथ पेपर्स कन्सिस्ट ऑफ 150 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. 150 अशा प्रकारचे बहुपर्यायी प्रश्न दिलेले असेल प्रत्येकी प्रत्येकाला अँड कॅरी टोटल 150 मार्क्स इच. आणि प्रत्येक पेपरला जो आहे 150 मार्क आहे. कॅन्डिडेट विल हॅव 150 मिनिट्स टू कम्प्लीट इच पेपर. 150 जे आहे मिनिटं दिलेले आहे ते पूर्ण करायला तुम्हाला तो पेपर. द एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड ऑफलाईन. हे जे आहे एक्झाम आहे, जी परीक्षा आहे हे ऑफलाईन कंडक्ट केल्या जाणार आहे. म्हणून महा TET सिलेबस जे आहे त्याविषयी माहिती बघत असताना त्याचं पुढील प्रमाणे टाईम टेबल दिलेले आहे आणि त्याचं कुठल्या प्रकारचं काय आणि कोण कसं कंडक्ट करतं एक्झाम आणि त्याच्यात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मार्किंग आहे का याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. एक्झामचं नाव आहे महाराष्ट्र टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट महा TET 2024. म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा असं आपण याला म्हणतो आहे. आणि कंडक्टिंग बॉडी आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट. म्हणजे जी परीक्षा घेणारी जी अथॉरिटी आहे किंवा जे परीक्षा घेणारी जे गव्हर्नमेंट आहे ते आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट. आणि याचं लेवल आहे स्टेट लेवलचं. आणि पेपरची लेवल आहे एक पेपर 1 प्रायमरी लेवल आणि पेपर 2 अप्पर प्रायमरी लेवल. आणि त्याच्यात क्वेश्चनचे प्रकार काय, टाईप्स ऑफ क्वेश्चन्स, मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे बहुपर्यायी क्वेश्चनचे राहणार आहे. त्यापैकी बहुपर्यायापैकी एक करेक्ट पर्याय आपल्याला निवडायचा आहे. टोटल क्वेश्चन 150 राहणार आहे प्रत्येक पेपरला आणि टोटल मार्क्स आहे 150 राहणार आहे प्रत्येक पेपरला. आणि निगेटिव्ह मार्किंगचं नो निगेटिव्ह मार्किंग म्हणजे कुठल्याही प्रकारचं चूक झाल्यास त्याच्यातून मायनस होणार नाही, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. ड्युरेशन्स ऑफ द एक्झामिनेशन 150 मिनिट आहे त्याला जो कालावधी लागतो तो. आणि एक्झाम मोड आहे ऑफलाईन. आता ऑफिशियल वेबसाईट आहे https://mahatet.in. याच्यावर गेलं तर आपल्याला या पद्धतीचं कुठल्याही प्रकारचं माहिती हवी आहे ती संपूर्ण मिळेल. आता मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं आहे महा TETमध्ये जो सिलेबस दिलेला आहे तो सिलेबसपैकी आपण पेपर 1 चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉगी हे जे आहे हा विषय घेत असताना याच्यामध्ये हा जो भाग येतो पेपर 1चा याच्यामध्ये काय कंटेंट राहणार आहे, कुठल्या प्रकारचं, किती मार्क आहे आणि किती क्वेश्चन्स राहणार. या पेपरमध्ये 30 क्वेश्चन्स राहणार आहे 30 मार्कासाठी आणि आपल्याला ते 30 मिनिटात सोडवायचं आहे एक प्रकारे. आता टॉपिक्स आहे डेव्हलपमेंट, ग्रोथ, मॅच्युरेशन, कन्सेप्ट्स अँड नेचर्स. आता वाढ आणि विकासामध्ये जे आहे त्यामध्ये परिपक्वता, त्याची संकल्पना आणि त्याचं स्वरूप या गोष्टी येणार आहे. प्रिन्सिपल्स ऑफ डेव्हलपमेंट म्हणजे विकासाचे जे आहेत तत्त्व जे आहे ते याच्यामध्ये राहील. फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग डेव्हलपमेंट, बायोलॉजिकल, सायकोलॉजिकल, सोशोलॉजिकल म्हणजे जे त्याच्यावर परिणाम करणारे जे घटक आहेत विकासावर परिणाम करणारे ते आहे जीवशास्त्रीय, मानसशास्त्रीय आणि सामाजिक शास्त्रीय जे आहे सामाजिक दृष्टिकोनातून. आणि त्यानंतर डायमेन्शन्स ऑफ डेव्हलपमेंट अँड देअर इंटर रिलेशनशिप, फिजिकल अँड मोटर. म्हणजे आता विकासाचे जे हे आहे प्रत्यक्षात एकमेकाचे स्वरूप काय आहे म्हणजे आपण म्हणतो सायकोमोटर्स जे आहे किंवा शारीरिक आहे या बाबतीत. त्यानंतर कॉग्नेटिव्ह म्हणजे भावनिक विकास, इमोशनल, सोशल, मॉरल अँड लिंग्वल, रिलेटिंग ऑफ द इन्फॅन्सी, अर्ली चाइल्डहुड. म्हणजे आता हे सर्व जे आहे त्यांचं भावनिक, शारीरिक, मानसिक जो विकास आहे तो विकासाबाबतीत जे आहे ते म्हणजे भाषिक विकास कसा होतो, त्यांच्या
अगदी प्रायमरी जे आहे अर्ली चाइल्डहुडमध्ये, इन्फॅन्सीच्या काळात, त्याच्यानंतर लेट चाइल्डहुडमध्ये, म्हणजे उशिराचं जे आपण पूर्व आपण म्हणतो जन्मपूर्व आणि जन्मोत्तर ह्या दोन्ही गोष्टी येईल त्याच्यात अंडरस्टँडिंग डेव्हलपमेंट. त्याच्यात अंडरस्टँडिंग डेव्हलपमेंटमध्ये सर्वात महत्त्वाचं पियाजेट, कोहलबर, कॉमेस्की, कार्ल डोगस आणि इंडिव्हिज्युअल डिफरन्स जे आहे व्यक्तिभेद, इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस इन द एरिया ऑफ ॲटिट्यूड्स, म्हणजे आंतरिक आणि आंतर वैयक्तिक जे फरक असतं किंवा त्याच्यामधील भेद असतं याबद्दलही आणि त्याच्यातल्या कुठल्या भागात आणि त्यांचं कुठल्याही प्रकारची वृत्ती प्रवृत्ती जे म्हणतो आपण त्याबद्दल. ॲप्टिट्यूड त्यांच्यामध्ये अभियोग्यता जे आहे, इंटरेस्ट आहे, हॅबिट्स आहे, इंटेलिजन्सी अँड देअर असेसमेंट, त्या सर्व गोष्टीचं काय एकत्रित आपण काय म्हणतो सवयी आहे, बुद्धिमत्ता आहे, त्यांचं रुची आहे, अभियोग्यता आहे, यांचं आपण काय करतो त्याचं असेसमेंट म्हणजे त्याचं जे आहे मूल्यमापनसुद्धा केलं जाणार आहे. डेव्हलपमेंट ऑफ पर्सनॅलिटी कन्सेप्ट फॅक्टर्स अफेक्टिंग द डेव्हलपमेंट ऑफ द पर्सनॅलिटी, म्हणजे आता विकास जे आहे व्यक्तिमत्व विकास ज्याला म्हणतो आहे त्याचं संकल्पना, त्याचे विविध भाग जे आहे ते आणि त्याच्यावर परिणाम करणारे जे घटक आहे त्या सर्वांचं इत्थंभूत जे आहे आपण अभ्यास करणार आहोत. तर इतके जे घटक आहे ते चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉगी या भागामध्ये येतं. मित्रांनो, याला आपण सविस्तर जर अभ्यासणार आहोत पुढे चालून, तर ते कशा पद्धतीनं कोणत्या पद्धतीनं अभ्यासाचे याविषयी सुद्धा याच्यात मार्गदर्शन केलं जाणार आहे.